नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सुनील नानासाहेब करपे, लाईफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट या कंपनीच्या माध्यमातून जीवनाला सर्वात महत्त्वाचे कलाटणी देणारा विषय म्हणजे माणसाची अंतर्गत शक्ती आणि त्याचा संकल्प या विषयावर मी 1 ते 9 भागांची एक सिरीज आपल्यासमोर आज सादर करत आहे. आणि ती सिरीज ही प्रत्येक व्यावसायिकासाठी आहे, गृहिणीसाठी आहे, उद्योजकासाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे, मुलासाठी आहे, मुलीसाठी आहे, डॉक्टरसाठी आहे, इंजिनियरसाठी आहे, वकिलांसाठी आहे, सामाजिक क्रांती करणाऱ्या समाजसेवकांसाठी आहे आणि राष्ट्र उभा करणाऱ्या त्या निधड्या छातीच्या तरुणांसाठी पण आहे. हे सर्वांना लागू पडतं. स्पीच ट्रान्सफॉर्मेशन या विषयाखाली आपण तो विषय पूर्णपणे सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. वेगवेगळे विषय, वेगवेगळ्या घटना, वेगवेगळे प्रसंग मी त्यातून मांडत असताना मराठी आणि इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत या 4ही भाषांचा आधार घेऊन मी माझ्या परीने हा प्रयत्न करत आहे. मला सर्वांना अभिमानाने सांगावं असं वाटतं की अनेक दिवसाच्या चिंतनानंतर शब्द हे काय आहेत, शब्द हे कशा आहेत, शब्द जर अस्त्र असतील तर ते किती महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून माझ्या माऊलींनी सांगितलेलं आहे, ते सांगताना नेहमीच म्हणतात, माझ्या मराठीची बोल कौतुके परी अमृतासही पैजा जिंके. आणि मग त्यांनी एवढा दर्जा दिलेला आहे, अभिजात दर्जा दिलेला आहे. आणि वक्तृत्व ही एका अर्थाने शब्दांची श्रीमंती असते. ती सहज प्राप्त नसते पहा, ती जोडावी लागते. बहुतेक भाषांच्या आणि विशेषतः इंग्लिशच्या प्रातिनिधिक शब्दकोशात सुमारे 50,000 शब्द आढळतात. हे शब्द कोणाकडून वापरले जात नाहीत. आपण सर्वजण लिहिण्या बोलण्यात जास्तीत जास्त अगदी 2 ते 2,500 शब्द वापरतो. सर्वसामान्य माणूस या पलीकडे जातच नाही. म्हणजे मिल्टन या महाकवीच्या एकूण साहित्य रचनेत 8,000 शब्दांचे प्रयोजन घडले. शेक्सपियरची शब्दसंपत्ता ही 15,000च्या घरात पोहोचली होती. माणसे पदव्या संपादन करतात, जन्मभर वाचन, चिंतन, लेखन करतात आणि भाषा मागून भाषणे करतात. म्हणजे प्रथमतः अगदी मर्यादित शब्दसंभार घेऊन आपला संसार साहित्याचा सुरुवात करतात. असे का घडावे? माणसांनी एवढा कंजूसपणा का करावा? शब्दांचा छंद नसतो का? ध्यास नसतो का? ओढ नसते का? शब्द शोधावे लागतात, मनात साठवावे लागतात, वारंवार ते आठवावे लागतात. ज्यांनी हे शब्द साधन केले त्यांची चरित्रे उद्बोधक वाटतात पहा. मला आज या ठिकाणी शब्द हीच आपली सर्वांची ताकद आहे आणि शब्द कोणते, कोणत्या वेळेस आणि कसे वापरले गेल्यानंतर त्यांची शब्दशक्ती कशी वृद्धिंगत होते आणि मग ते स्पीच म्हणजे अनेक शब्दांचा संग्रह करून एक वाक्य तयार होतं. अनेक वाक्य एकत्र येऊन एक कथा तयार होते आणि अनेक कथा एकत्र येऊन एक आपण जेव्हा म्हणतो ना एक नॉव्हेल, एक कादंबरी तयार होते. अनेक वेळा आपण एखादी भाषा जर बोलत असू आणि लोकांच्या मनावर जर तिचा ठसा उमटवायचा असेल तर आता आपल्याला शब्दांचं सांगती व्हायला हवं. अमेरिकेचा भाग्यविधाता अब्राहम लिंकन उभ्या आयुष्यात 12 महिने सुद्धा शाळेत गेला नाही. त्याचे वडील सुतारकाम करीत, त्याची आई घरकाम करी आणि त्याचे मित्र कोण? मजूर, कामगार आणि व्यापारी होते पहा. त्याच्या आसपास व्यासंगाचे वारे कोठेच वाहत नव्हते, पण त्याने सत्संगाचा एक मार्ग शोधून काढला. ज्याला त्याला आपापला मार्ग आपण शोधून काढावा लागतो. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं अनेक वेळा म्हटलं जातं. चांगल्या ग्रंथांशी त्यांनी सोबत केली आणि म्हणून आपल्या मराठीमध्ये एक म्हण प्रचलित आहे, वाचाल तर वाचाल. अनेक कवी त्यांचे मित्र झाले. त्यांनी बायरन, ब्राउनिंग, बर्न्स यांच्या कविता पाठ केल्या. शेक्सपियरची नाटके त्याने वाचून काढली. हॅम्लेट, लिअर, रिचर्ड थर्ड या नाटकांचे त्याने मोठ्याने वाचन केले. आणि खरं सांगू का, ऐन युद्धकाळात तो मध्यरात्री उठे आणि हुड्स नावाच्या त्याच्या आवडत्या कवीच्या अनेक ओळी गुणगुणत रात्रभर हॉलमध्ये एरझरा घालीत असे. तो थोडा शब्दवेडा होता. गेटसबर्ग येथील एका भाषणात प्रगट झालेली लोकशाहीची व्याख्या, गव्हर्नमेंट बाय द पीपल, फॉर द पीपल अँड द पीपल, ही एकदम त्याच्या ओठावर अवतरली नाही. त्याने थिओडर पार्कर वाचला होता. त्या व्याख्येमुळे मूळ त्याच्या ग्रंथात लिंकनना गवसले होते. लिंकनने गेटसबर्ग येथील भाषण ऑक्सफर्ड विद्यापीठात ताम्रपटाच्या रूपात कोरून आजही ठेवलेले आहे. इंग्लिश भाषेच्या सामर्थ्याचा विश्वध्वज असे त्याचे वर्णन झाले आहे.
इंग्लिश भाषेच्या वैभवात भर घालण्यात लिंकन हा मनस्वी अभ्यासक होता, शब्दांचा उपासक होता. जॉन ब्राईट हा कवी वयाच्या 15व्या वर्षापासून शाळा सोडून रोजंदारीने राबू लागला. आता हे झालं परदेशी व्यक्तीचं. मी थोडंसं भारतीय व्यक्तीबद्दल सांगेल आणि ती व्यक्ती तुम्हाला सर्वांना माहीत आहे, रवींद्रनाथ टागोर. शिक्षणासाठी शाळा जावे लागते हा जगाचा न्याय आहे आणि शाळा सोडल्याशिवाय शिक्षणाला आरंभच होत नाही हा टागोरांनी लावलेला शोध आहे. अनेकांना आजवर घडलेला बोध आणि टागोरांनी लावलेला शोध यात जमीन आसमानाचे अंतर आहे. टागोर कोणत्याही शाळेत रमले नाहीत, कोणत्याही वर्गात थांबले नाहीत, गुरुजनांच्या वाऱ्याला आणि थाऱ्याला सुद्धा उभे राहिले नाहीत, तरी टागोर सुविद्य झाले. घराघरात पोहोचलेले एका राष्ट्रगीताचे रचनाकार झाले. 1000 कविता, 2000 गीते, कादंबऱ्या, नाट्य, निबंध, प्रबंध, समीक्षा, पत्रे, प्रवास वर्णने अशा नाना परींनी प्रगट झालेली त्यांची साहित्य संपदा हे भारताचे ऐश्वर्य ठरले. त्यांची योग्यता ओळखून जीवनाच्या उत्तरार्धात नियतीने त्यांच्यावर मान सन्मानांचा वर्षाव केला. त्यांच्या गीतांजली नावाच्या ग्रंथास 1913 नोबेल पारितोषिक मिळाले. त्याच वर्षी कलकत्ता विद्यापीठाने त्यांना डीलिट ही पदवी दिली. त्याच पाठोपाठ बनारस विद्यापीठ, ढाका विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ टागोरांच्या याच उपाधीने गौरव केला. जागतिक कीर्तीचे ऑक्सफर्ड विद्यापीठ शांतिनिकेतनच्या दिशेने धावले आणि 7 ऑगस्ट 1940 या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्यांना डॉक्टरेट या पदवीने सन्मानित केले. आणि मग हे का झालं? शाळेत न जाता टागोर, अब्राहम लिंकन एवढी मोठी माणसं का झाली? त्यांनी शब्दांची आराधना केली आणि खऱ्या अर्थाने शब्दाला ते जपले. शब्द त्यांनी जाणली आणि जाणलेली शब्द त्यांनी लोकांपुढे मांडली. जॉन ब्राईट हा कवी वयाच्या 15व्या वर्षापासून शाळा सोडून रोजंदारीने राबू लागला. त्याने आपल्या मिळकतीतून काही काव्य ग्रंथ खरेदी केले. बायरन, मिल्टन, शेली याचे त्यांनी खऱ्या अर्थाने शेतमळ्यात घाम गाळू लागत असताना त्यांनी वाचन केले. वर्षाचे काही दिवस रजा काढून त्याने एक प्रकारचे महाकाव्य आणि त्याचं पारायण केलं. शेवटी त्याच्या मनाला पालवी फुटू लागली. त्याचे जीवन बहरत गेले. तो प्रतिभा संपन्न पुरुष एक सारस्वत झाला. एंगरफिट हा विख्यात लोकाग्रही सतत 10 वर्ष काही ग्रीक ग्रंथांचा अनुवाद करीत होता. केवळ मनाच्या समाधानासाठी या अनुवाद प्रक्रियेमुळे त्याचे भाषाज्ञान विकसित झाले आणि तो शेवटी भाषेचा नियंता झाला. प्रयत्नांती परमेश्वर आणि परमेश्वर प्राप्त करायचा असेल तर प्रयत्न करावीच लागतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सातत्य आणि नियती, नीतिमत्ता आणि माणसाची एक प्रकारचा ध्यास. त्याचा प्रत्येक श्वास त्याने त्याच्या ध्यासासाठीच घेतला पाहिजे. डेमोस्थेनेस नावाचा जागतिक कीर्तीचा एक वक्ता होऊन गेला. आपल्या भाषेला वळण लागावे, ती संस्कारित व्हावी म्हणून त्याने एक विख्यात इतिहास ग्रंथ 8 वेळा अक्षरशः उतरून काढला. थुसिडिझिस या लेखकाचा हा ग्रंथ होता. या ग्रंथातील भाषा डेमोस्थेनेस यास एवढी आवडली की त्याने त्याची पारायणे केली. एवढ्यानेच त्याचे समाधान होईना, शेवटी त्याने बैठक मारून ते पुस्तक हस्ताक्षरात 8 वेळा गिरवले. मस्तकी धरून ते मिरविले. या उपासनेने त्याला केवढे बळ दिले. हा शब्दभक्तियोगच नव्हे काय? कलकत्त्याच्या रामकृष्ण संघाचे एक ज्येष्ठ साधू स्वामी रंगनाथानंद यांची इंग्लिश व्याख्याने अनेक देशात गाजली. त्यांना भारताचे सांस्कृतिक देशदूत म्हणून गौरवण्यात आले. ते स्वामी मॅट्रिकची परीक्षा देऊन विरक्ताक्षी वस्त्रे परिधान करून मठात दाखल झाले. स्वामी विवेकानंद हा त्यांचा आदर्श होता. या आदर्शाशी एकरूप होण्याच्या प्रयत्नातून त्यांनी समग्र विवेकानंद साहित्य 8 वेळा वाचून काढले. एक दिवस स्वामी स्वतः इंग्लिशचे भाषेचे प्रभू झाले. बर्लिन, पॅरिस, लंडन, मॉस्को या शहरात झालेली त्यांची व्याख्याने विविध विद्यापीठात अभ्यासली जात असत आणि आजही आहेत. भारतीय विद्याभवन या संस्थेने त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. केवळ मॅट्रिक झालेला एक मुलगा
अभ्यासाच्या वाटेने चालत राहिला आणि लौकिकाची शिखरे पादाक्रांत करत राहिला, हे नवल नव्हे काय? आज खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची. तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमचा श्वास हा तुमच्या ध्यासासाठी घेतला ना, तुमचं यश फार लांब नाही पहा. परंतु तेवढं तल्लीनतेने तुम्ही तिथे वाहून घेतलं पाहिजे. आपण पदव्या घेतो, पदव्यांच्याच मागे पळतो. अनेक जण फक्त पदव्याच घेतात, परंतु प्रकाश कुठेच पडत नाही. काही माणसं ही ध्यास आणि अभ्यास याची एक सांगड घालतात आणि आयुष्यात योग्य ठिकाणी पोहोचतात. वक्तृत्व ही फार मोठी साधना आहे. ती सातत्याने केली पाहिजे, नित्य नियमाने केली पाहिजे. आणि म्हणून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन एक नित्य आणिक म्हणून झोपी जाण्यापूर्वी एक तरी शब्द नवीन शिकत पहा. एक संकल्प केला त्यांनी. त्यानंतर 3 दिवस ते वापरीत, मग तो शब्द त्यांच्या मनात कायमचे घर करी. हे वुड्रो विल्सन आपली शब्दकला फुलवण्यासाठी त्यांनी अनेक शतके अगोदर होऊन गेलेली डेमोस्थेनिसची भाषणे अभ्यासली होती. म्हणजे पहा बरं का, जी माणसं आपल्या कर्तृत्वाने मोठी होतात ती माणसं उगच मोठी होत नाही पहा. कधीही माणूस प्रयत्नाशिवाय आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नाशिवाय, निश्चित दिशा ठेवून केलेल्या अथक प्रयत्नाशिवाय कधीच मोठा होत नाही. अपघाताने कुठलाही मोठा पुरस्कार मिळत नाही. त्यासाठी सातत्य, चिकाटी, मनापासून तयारी आणि अखंड प्रयत्न करायची. म्हणजे जोपर्यंत तुमच्या कार्यामध्ये तुम्ही सफलता प्राप्त करत नाही, यश मिळवत नाही, तोपर्यंत सातत्याने त्या कार्याशी एकरूप होण्याची कला ज्या दिवशी तुम्ही आत्मसात कराल, त्या दिवशी तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. महात्मा गांधीजींची इंग्लिश लेखनशैली ही अनेक आंग्ल सारस्वतांना प्रिय होती. गांधीजींच्या लिखाणातून प्रगट झालेली त्यांची प्रासादिक आली कुठून? गांधीजींनी बायबल अनेक वेळा वाचले होते. त्यांचे 2 आवडते लेखक म्हणजे रस्किन आणि टॉलस्टॉय हे होते. या दोघांनी अक्षरशः म्हणजे बायबल हे लहानपणीच वाचले होते. ते त्यांच्या आईनी स्वल्पविरामासहित लिहून घेतले होते. वर्षातून एकदा त्यांच्याकडून समग्र ग्रंथाचे सलग पारायण करून घेई. टॉलस्टॉयने पोरवयात सगळे गॉस्पेल वाचले होते, पाठ केले होते. या दोघांचे प्रासादिक लेखन हा महात्माजींचा विसावा होता. त्या पाठोपाठ गांधीजीसुद्धा साहित्याच्या मार्गाने समरन ऑफ द माउंटन गिरीचे प्रमाणे आणि गांधीजींनी किमान 1000 वेळा तरी वाचन केले असावे. गांधीजींच्या वृत्तीत, विचारात आणि लेखनशैलीत बायबल मिसळून गेले. वृत्तीने विरक्त असणारे मराठी संत हे शब्दप्रेमी होते, शब्दयोगी होते. तुकाराम महाराज म्हणतात, शब्दाचे आमचा जीवाचे जीव, शब्द वाटू धनजन लोका. ज्ञानदेवांनी मराठीची एवढी मोठी तुलना केली आणि ते म्हणाले की खऱ्या अर्थाने म्हणजे पहा बरं का, माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतासही पैजा जिंके. समर्थांनी कवीचा गौरव करताना सांगितलेलं आहे, तुकोबांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे आलं कुठून? त्यांनी आपल्या शिष्यांना सूचना केली, बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. हा त्यांचा संप्रदायातला दंडक होता. भारतीय जीवन प्रणालीत रामरक्षा, विष्णू सहस्रनाम, अथर्वशीर्ष अशा श्रोत्यांना नित्य पठणात असणाऱ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि त्याचबरोबर गीता हा ग्रंथ शब्द आणि विचारांना संपन्नता प्रदान करणारा आहे. म्हणून रामायण आणि महाभारत ही त्यांनी अक्षरवाङ्मयाची दालने निर्माण केली. संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी मानली जाते. शब्दांचा काटेकोर आणि एक अतिशय तंतोतंत वापर संस्कृत भाषेमध्ये केला जातो. तरी पहा बरं का तुम्ही, सुंदरतेने वापर करण्यासाठी क्षमता संस्कृतच्या अभ्यासात कशी प्राप्त झाली? इंग्लिश भाषेचे ऐश्वर्य येते काय? तिने अनेक शब्दकोशांची निर्मिती करून शब्दाचे अर्थ, घटना, क्लुप्त्या देऊन सर्वांगीण दर्शन घडवणारा प्रयत्न केला. म्हणून रसेल या थोर शास्त्रज्ञांनी सांगितलंय की त्याशिवाय तो म्हणला नाही, बालपणी मी शब्दांशी खेळत असे. शब्दांना रंग, रूप, नाद, अर्थ असतो हे कळल्या क्षणापासून मी शब्दसृष्टीत रममान झालो. हा थोर तत्वज्ञ अत्यंत सुगम आणि तरी अर्थगंभीर लेखन करीत कसा असेल, त्याने काय केलं असेल? आणि म्हणून
एकाच वेळी सोपा आणि अवघड शब्द यातून निवड करण्याची वेळ आली तर सोपा शब्द प्रथम निवडा आणि जवळचा शब्द प्रथम जवळ करा. अकारण अवघडाच्या वाटेने प्रवास करू नका. शब्दांना संदर्भाचे कोंदण असते. त्याचे विस्मरण घडले तर अर्थहानी होते. एकच शब्द परत्वे वेगवेगळ्या अर्थाचा वाहक ठरतो. राग हा एक मनोविकार आहे. संगीतात त्याचा आशय भिन्न आहे. आयुर्वेदात धातू हा शब्द खनिज या अर्थाने वापरला नाही. प्रकृतीतील प्रधान घटकांचा तो वाचक आहे. शब्दांचे विचारपूर्वक उपयोजन करण्याची सवय सर्वांनी लावून घेतली पाहिजे. वुड्रो विल्सन आपल्या आत्मकथनात सांगतात, माझ्या वडिलांनी घरगुती बोलण्यात सुद्धा कधी अप्रस्तुत शब्द वापरू दिला नाही. ही दक्षता अंगी बांधली तर व्यक्तित्व संवर्धनाची वाट आपणास सहज सापडेल. डेल कार्नेगी यांनी आपल्या व्यक्तिमत्वाच्या चतुर्सीमा सांगितल्या आहेत. जगाच्या लेखी आपली प्रतिमा ठरते ती आपल्या पुढील लक्षणावरून. आपण काय करतो, कसे दिसतो, आपण काय बोलतो, आपण कसे बोलतो. माणसाची वाणी ही जीवनाची अनेक क्षेत्रातील हुकमी प्रवेशिका असते. ही प्रवेशिका कशी असावी पहा बरं का. सोहिरोबा अंबिये हे गोमांतक कवी म्हणतात, विवेकाची ठरेल ओल, जे बोलायचे ते ऐसे बोल, आपुले मते उगीच चिखल, कालवू नको रे. वाणीला विवेकाचा स्पर्श घडला की ती कृतार्थ होते. स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या सर्व धर्म परिषद केलेले त्यांचे पहिले भाषण एका भरारीत त्यांच्या कीर्तीच्या शिखरावरून घेऊन गेले. पण हे भाषण होते केवढे? केवळ 4.5 मिनिटात संपलेले हे 500हून कमी शब्दांचे होते. या भाषणापाठोपाठ स्वामीजींनी अनेक भाषणे झाली. लोकाग्रहास्तव त्यांनी 3.5 वर्ष अमेरिकेत राहावे लागले. स्वामीजींचे समग्र साहित्य म्हणजे त्यांच्या भाषणांचा एक अमर्याद संग्रह. स्वामी बोलताना कधी थांबले नाहीत, अडखळले नाहीत, टिपणांसाठी चाचपडले नाहीत. स्वामीजी लौकिक अर्थाने फक्त BA झालेले पदवीधर होते. अशा स्थितीत विविध विद्यापीठातील विद्वानांना वेध लावण्यासाठी असाधारण शक्ती त्यांना प्राप्त कशी झाली? अभ्यास, अखंड अभ्यास, हेच या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि म्हणून तावून सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचेही कणखर पोलाद होत नाही. स्वामीजी पदव्यांच्या मागे धावले नाहीत, पण त्यांनी ज्ञानविज्ञानाचा धावा केला. इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हे सगळे खंड स्वामीजींनी चाळले होते. त्यातला बराच भाग त्यांनी स्मृतीच्या दालनात एखाद्या लेण्यासारखा शोधून अगदी कोरून ठेवला होता. स्वामीजींनी गीता, उपनिषदे, पातंजली योगसूत्रे विद्यार्थी दशेत स्वगृहीत केली होती. स्मृतीमध्ये त्यांनी ती ठेवली होती. त्यांनी कुराण वाचले होते. बायबल त्यांना कळत होते. त्यांनी कांट, मिल, स्पेन्सर, शंकराचार्य आणि रामानुज यांचे तत्त्वज्ञान अभ्यासले होते. त्यामुळे या परिषदेत जगातील विद्वानांनी हजेरी लावली. त्या परिषदेत स्वामीजी सर्वश्रेष्ठ, सर्वमान्य झाले. कोणी सैन्यबळावर जग जिंकले असेल, पण शब्दांची आश्रे आणि शस्त्रे परजून अविवेकाचे निराकरण करू पाहणारा हा दिग्विजयी पुरुषोत्तम हा एक वक्ता होता. तो वैखरीचा स्वामी होता, एक शब्द भांडारी होता. शब्दशक्तीची महत्ता ओळखून श्रीकृष्णाने शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुधे बाजूला ठेवून शब्दाच्या आश्रयाने गीता सांगितली आणि शब्दांचा परमात्मा झाला. धन्यवाद.